हरिओम. आवाज येतोय मोठा मला. सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी पद्मासन, अर्ध पद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवर असतील द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. दोन्ही हातांची पोकळ शरीराच्या जवळ. खांदे शिथिल, हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. चेहरा अगदी शांत आहे. एक हलकस स्मित नसते चेहऱ्यावर. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती दोन्ही नाकपुड्यांनी. ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इनहिलेशन. श्वास भरून घेताना सहज श्वास भरून घ्यायचा आहे. पोट किंचितस बाहेर येईल आणि तो श्वास सोडताना पोटाला आतल्या दिशेने झटका द्यायचा आहे आणि फोर्सफुली श्वास बाहेर सोडायचा. दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. ज्यांना सर्दी झाली असेल, नाक चोंदलं असेल, त्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे. दोन्ही हात गुडघ्यांवरच असतील द्रोण मुद्रेत. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले आहेतच. प्रत्येकी 10 ते 15 आवर्तन आपापल्या क्षमतेने ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इनहिलेशन दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित. याकरिता आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. पोट किंचितस बाहेर येईल आणि तो श्वास सोडताना पोटाला आतल्या दिशेला झटका आणि फोर्सफुली श्वास सोडूया. अशी आपल्याला एकूण 10 ते 15 आवर्तन करायची आपापल्या क्षमतेने. सुरुवात करूया कपालभातीला. कृती थांबूया. मोकळ्या झालेल्या श्वासाची जाणीव. पुढील 1 तास हा आपल्या स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पहिला बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. इथून निर्माण होणारी स्पंदन, त्यांची अनुभूती. करूया 3 मकार लांबवलेले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. अचं प्रमाण 20% असेल, मचं प्रमाण 80% असेल. मकार लांबवलेले 3 ओंकार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार ओम. काही क्षण शांत. कंपनांची अनुभूती आणि या ओंकाराची प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः.
कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या दिवसाची सुरुवात, या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. हळूहळू श्वास घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली येतील. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. शुभ सकाळ. स्वागत आहे आपलं. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊया. थोडा वेळ विश्रांती. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय आणि आता आपण करणार आहोत चक्की चालन. आता ज्यांना पाठकड्याची दुखणी आहे त्यांनी जरा फॉरवर्ड बेंड करताना काळजी घ्यावी किंवा तिथल्या तिथेच फक्त गोलाकार फिरण्याचा प्रयत्न करा. जास्त पुढे न खेचता पाठ. ठीक आहे. बाकीच्या दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये अशी गुंफवायची आहे. बरोबर. एकमेकांमध्ये क्लच करूया आणि आता थोडस मागे झुकूया. तुम्ही फक्त तृप्तीताई थोडस मागे झुका. पुढे झुकण्याची क्रिया करू नका, नाहीतर पाठकड्यावरती ताण येईल. आणि आता सुरुवात करूया. उजवीकडून डावीकडे गोल फिरायला. एक. बरं, आता हे करत असताना आपली हाताची पकड जमिनीकडे जाऊ. दोन. बरोबर. तीन. हा. चार. बरोबर करताय. आणि पाच. मध्यभागी येऊन थांबूया आणि आता अँटी क्लॉकवाईज करूया. तर आता अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे. हाताची पकड आहे ना ती पावलाच्या बाहेर करतो. एक. आणि पाऊल नंतर जमिनीला टेकतो. दोन. दोन्ही पावलांच्या बाहेर जातो. बरोबर. तीन. चार. म्हणजे लोअर बॅक मधून आपण थोडस पुढे झुकतो. बरोबर. पाच. छान. कृती थांबवायची. दोन्ही हात गुडघ्यांवर येतील. आता परत पायांमधलं अंतर तसंच ठेवायचंय. उजव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. उजव्या पायाने उजव्या हाताचा अंगठा किंवा पाऊल. डावा हात वर डोक्याच्या दिशेने. बरोबर. आणि आता थोडस उजवीकडे झुकायचं बघा या प्रकारे. एक. आणि मग डावीकडे. हा. बरोबर. दोन. हा. तीन. चार. पाच. सहा. सात. आठ. बरोबर. नऊ. आणि 10. कृती थांबवायची. पायांमधलं अंतर कमी करूया. दोन्ही पाय जोडून घेऊया किंवा थोडा वेळ विश्रांती घेऊया. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन मान मागे सैल सर सोडूया. आणि आता आज आपल्याला करायचंय भूमातेला वंदन. आता हे सुद्धा पाठीचा ज्यांना विकार आहे, त्रास आहे, त्यांनी हे करू नये. कारण की इथे पुन्हा एकदा आपल्याला पाठ करायला आपण बेंड ट्विस्ट देतोय. आता इथे काय करायचं, दोन्ही पायाशी जुळलेले ठेवायचे आणि एकदा आपल्याला उजवीकडे खाली वाकायचंय. कपाळ जमिनीकडे जाईल या प्रकारे आणि मग डावीकडे खाली वाकून कपाळ जमिनीकडे. अशी आपल्याला कृती करायची. ठीक आहे. आपापल्या क्षमतेने करूया. सुरुवात करूया. एकदा उजवीकडे. तुम्ही फक्त डोकं खाली नका देऊ तृप्तीताई. फक्त जेवढं वळता येईल एकदा उजवीकडे आणि डावीकडे तेवढं वळण्याचा प्रयत्न करा. डोकं खाली नका करू. ठीक आहे. सुरुवात करूया बाकीच्यांनी. एकदा आपल्याला उजवीकडे कपाळ जमिनीकडे न्यायचंय. एक. आणि एकदा डावीकडे. दोन. आता आपण ही कृती थोडीशी श्वासाशी आधारित करूया. हा. हा. तर सगळ्यांनी मध्यभागी या. आता कृती तर कळली. आता श्वासाशी आधारित करायचं. काय करायचं, आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत उजवीकडे वळा. श्वास घेत वर या. श्वास घेत वर या आणि आता श्वास सोडत डावीकडे. पुन्हा श्वास घेत वर. श्वास सोडत उजवीकडे. श्वास घेत वर.
श्वास सोडत डावीकडे, अगदी सावकाश कृती करा श्वासाशी आधारित. पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत वर आणि श्वास सोडत डावीकडे. बरोबर, मध्यभागी येऊन थांबायचं. आपण श्वासाशी आधारित याकरिता करतो की आपली हालचाल जी आहे ही कंट्रोल मध्ये व्हायला पाहिजे, नाहीतर ती आपली एक्सरसाइज होऊन जाईल. त्यासाठी आपण श्वासाशी जोड देतो. थोडा वेळ विश्रांती. आणि आता करूया बटरफ्लाय. त्यासाठी दोन्ही पावलं जुळवून घ्यायची एकमेकांना. आपल्या हाताची पकड पावलांच्या खाली असेल. हा, बरोबर. गुडघे बघा जास्तीत जास्त जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. डोळे बंद. इथे थोडा वेळ थांबूया. आपण जी कृती धारण केली आहे त्याचा कुठे कुठे आपल्याला ताण वाटतोय आणि कुठे प्रेशर वाटतोय त्याचा आपला आपण मागोवा घेऊया. एक सहज श्वास भरून घ्यायचा आणि संपूर्ण श्वास सोडायचा. आणि आता थोडीशी आपण स्लो मुवमेंट करणार आहोत. इनहेल अप, श्वास घेताना वर, बरोबर. एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, बरोबर. एक्झेल डाऊन. आणि आता थोडीशी जलद मुवमेंट सुरुवात करूया. थोडस फास्ट करायचंय. जशी फुलपाखरं कशी हवेत बागेमध्ये एका फुलावर दुसऱ्या फुलावर जातात तशी ही आपली पायाची मुवमेंट खूप छान दिसते. खूप सुंदर, छान. आणि आता थांबूया आपण. आपण अगदीच थोडा वेळ घेतोय ही कृती, पण जेव्हा तुम्ही घरी प्रॅक्टिस करा तेव्हा नक्कीच थोडं जास्त थांबण्याचा प्रयत्न करा. आता हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी आपण थोडा वेळ करतोय. आता काय करायचंय, उजव्या पायाचा अंगठा पकडा. ही कृती आपण सगळे करू शकतो, फक्त यथाशक्ती करा. आपल्याला कुठेही आपली लिमिटेशन ओलांडायची नाही. हा, उजव्या पायाचा अंगठा पकडा. उजवा पाय थोडासा असा वर उचला. आणि आता आपण करतोय पुन्हा एकदा जातं कसं दळतात तसं आपल्याला दळण दळायचंय. एक, बरोबर. दोन, सावकाश. तीन, हा बरोबर. चार, पाच, बरोबर. अँटी क्लॉकवर. एक, बरोबर. दोन, तीन, चार आणि पाच, बरोबर. सावकाश. उजवा पाय खाली येऊ दे. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. डाव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे, डावा पाय थोडासा वर उचलायचा आणि सुरुवात करू. एक, दोन, एकदम रिलॅक्स. तीन, चार, बरोबर. पाच, अँटी क्लॉकवाइज. एक, दोन, तीन, चार आणि पाच, बरोबर. कृती थांबवायची. पाय खाली येऊ दे आणि तिथल्या तिथे साधी बैठक घाला. तिथल्या तिथे बैठक घालायची साधी. दोन्ही हात गुडघ्यांवरती येतील. डोळे बंद करूया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि संपूर्ण श्वास सोडूया. आता दोन्ही हात समोर घ्यायचे. हाताची पाचही बोटं जुळलेली आहेत, बरोबर. आता पुन्हा एकटे आपण श्वासाची आधारित कृती करणार आहोत. श्वास घेत आपल्याला दोन्ही हातांची बोटं स्ट्रेच करायची आहेत. श्वास घेत स्ट्रेच आणि श्वास सोडत अंगठा आतमध्ये त्याच्यावर चार बोटं घट्ट मुठ वळवायची आहेत, बरोबर. पुन्हा श्वास घेत हाताची बोटं ओपन करायची आणि श्वास सोडत चार बोटं फोल्ड करूया आणि मग त्याच्यावर अंगठा, बरोबर. पुन्हा श्वास घेत हाताची बोटं ओपन करूया आणि श्वास सोडत अंगठा पहिल्यांदा फोल्ड करूया आणि मग त्याच्यावर चार बोटं घट्ट मुठ वळवायची आहे. दोन्ही हात खांद्यातनं सरळ करूया, बरोबर. सावकाश. आणि मग रोटेशन क्लॉकवाईज. फक्त मनगटामध्ये हालचाल. एक, दोन, तीन, चार, पाच. अँटी क्लॉकवाईज. एक, दोन, तीन, चार, पाच, बरोबर. हाताच्या मुठी सोडून द्या. हात तसेच ठेवायचा प्रयत्न करा. हाताच्या मुठी सोडून द्या. दोन्ही हाताचे तळवे सिलिंगकडे जाऊ देत. हा, आणि हात फोल्ड, सरळ.
श्वासाशी आधारित करूया पुन्हा एकदा. श्वास घेत हात फोल्ड करायचे, श्वास सोडत सरळ, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. बरोबर. पुन्हा दोन्ही हात फोल्ड करून घ्या, दोन्ही कोपरं आता समोर घेऊन या आणि ती जॉईन करा. आता करूया आपण शोल्डर रोटेशन. अगदी सावकाश आपल्याला श्वास घेत घेत दोन्ही हात अशी डोक्याच्या दिशेने वर घ्यायचे आणि श्वास सोडत खाली. अगदी सावकाश कृती करा, यथाशक्ती प्रयत्न. मान सरळ असेल मध्यभागी. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, अगदी सावकाश. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर करताय. पुन्हा दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या आणि आता श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. बरोबर. लास्ट राउंड. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. कृती थांबवायची. दोन्ही हात गुडघ्यांवर येऊ देत, डोळे बंद. आपण जेव्हा शोल्डर रोटेशन करतो त्यावेळेला आपल्या शोल्डर सोबतच आपल्या पाठीच्या कणाला सुद्धा एक हलकासा मसाज येतो. जेव्हा आपण अगदी सावकाशी सगळी कृती करतो ना, तेव्हा आपल्याला बरोबर जो काही परिणाम तिथे होतो तो आपल्या लक्षात येतो. डोळे बंद. कारण की योग साधना ही अतिशय संथ गतीने, कंट्रोल मुवमेंटने आणि ब्रिदिंग अवेअरनेसने करायची असते, नाहीतर मग ती एक्सरसाइज होऊन जाते. आणि आता आपण थोडस करूया नेक रोटेशन. त्याच्या आधी एक श्वास भरून घेऊया सगळेजण एकत्रित आणि श्वास सोडत सावकाश मान उजव्या साईडला टिल्ट करा. ही कृती तुम्ही करू शकता तृप्तीताई, पण यथाशक्ती प्रयत्न करा. सावकाश मान उजवीकडे टिल्ट करायची, अगदी सावकाश. बरोबर. उजवा खांदा जो आहे तो न उचलता उजवा कान उजव्या खांद्याच्या जवळ जाईल. बरोबर. छान. मध्यभागी येऊया सावकाश. पुन्हा एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत सावकाश मान डाव्या दिशेला जाऊ देत, डावा कान डाव्या खांद्याकडे. आपण ही जी मुवमेंट करतो याच्यामुळे आपला ब्लड प्रेशर जो आहे हा कंट्रोल मध्ये राहतो, कारण की तिथे ज्या रक्तवाहिन्या आहेत त्याच्याने आपला हा ब्लड प्रेशर कंट्रोल मध्ये राहतो. सावकाश मान मध्यभागी. आणि आता करूया आपण नेक रोटेशन. हे फक्त तुम्ही करणं टाळायचं आहे तृप्तीताई, बाकीचे आपण एकत्रित करूया. आधी सावकाश आपली हनुवटी गळ्याकडे जाऊ दे आणि मग मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज करूया. सावकाश मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. बरोबर. सावकाश मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचंय आणि मान सरळ करायची. आणि आज आपण नवीन आसन शिकणार आहोत, मार्जर आसन. तर हे कसं करायचं बघून घ्या. मार्जर आसनचे कॉन्ट्राइंडेशन असे आहेत की ज्यांना पाठदुखीचा खूप तीव्र त्रास आहे त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर पोटाच्या संबंधी कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली असेल तर हे आसन करणं टाळायचं आहे. मार्जर आसनचे फायदे काय आहेत तर याच्यामुळे आपला जो थायरॉइड आहे तो कंट्रोल मध्ये राहतो, कारण की इथे गळ्यावरती एकाच वेळेला आपल्याला ताण आणि दाब जाणवतो. थायरॉइड कंट्रोल मध्ये राहतो. त्याचबरोबर ज्यांना डायबिटीसचा त्रास आहे तर त्याच्यासाठी सुद्धा हे उपचारात्मक आहे. आणि त्याचबरोबर आपल्या पाठीच्या कण्याचे इथे आरोग्य सुधारतो, तो जास्त फ्लेक्झिबल होतो, कारण की त्याला आपण एकाच वेळेला ताण आणि दाब देतो. तर हे कसं करायचं हे आधी बघून घेऊया आणि मग आपण एकत्रित करूया. मार्जरासनसाठी आपल्याला वज्रासन करायचं आहे. तृप्तीताई तुम्हाला मी एक आसन दाखवते, ते तुम्ही करू शकता. वज्रासन घातल्यानंतर काय करायचं, वज्रासनामध्ये एकतर तुम्हाला हात पुढे टेकून बसायचंय, या प्रकारे गुडघ्याच्या जवळ हात ठेवायचे आणि या प्रकारे तुम्हाला बसायचंय. हे मी तृप्तीताईंसाठी सांगते हा. त्या तुम्हाला असं बसायचंय आणि त्याच्यानंतर काय करायचं, आपले हे दोन्ही हात आहेत ना हे असे समोर ठेवायचे. एका हातावर दुसरा हात ठेवायचा. बघा, तुम्हाला यथाशक्ती प्रयत्न करा. जर तुम्हाला त्रास वाटला तर तुम्ही हे आसन सोडून द्या. एका हातावर दुसरा हात ठेवायचा
सीटचा भाग थोडासा उचलला जाईलच आणि मग कपाळ त्याच्यावर ठेवायचं या प्रकारे. इथे तुम्ही असं बसू शकता आणि मग जर तुम्हाला जमत असेल तर उजवा पाय एकदा असा थोडासा मागे घ्या, कारण की इथे आपल्या पाठकड्यावरती प्रेशर येत नाही. आणि मग सावकाश उजवा पाय पुन्हा सरळ करायचा आणि मग डावा पाय मागे घ्यायचा. या प्रकारे तुम्ही थोडस तुमच्या पाठकण्यासाठी ही कृती करू शकता. ठीक आहे, फक्त हा, कारण की तुमचा ना मला काल तुम्ही नव्हतात आणि तुमचा नंबर पण मला कळेना ग्रुपवरती कुठला आहे. तुम्हाला हेच मला सांगायचं होतं की थोडंसं या प्रकारे एक्सरसाइज केली ना की पाठीच्या कण्याला थोडासा आराम भेटेल, जास्त प्रेशर येणार नाही. आणि असं बसा, वज्रासनामध्ये पूर्ण ताठ न बसता आपले हात जे आहेत हे गुडघ्याच्या बाजूला येऊ दे आणि मग बसा, म्हणजे थोडंसं स्लॅन्टिंग पोझिशन होते, पाठीला जास्त त्रास होत नाही. ठीक आहे, तुम्ही हे लोक बाकीचे पण करू शकता, कारण की ही एक्सरसाइज जी आहे हे थोडंसं लुझनिंग एक्सरसाइज आहे या, की जेणेकरून आपला पाठीचा कणा सरळ होतो आणि पायाचे सुद्धा आपले स्नायू चांगले ताठ होतात. बाकीचे पण हे करू शकता. ठीक आहे, आता आपण बघूया मार्जरासन कसं करायचं. मार्जरासनसाठी वज्रासनामध्ये यायचं, दोन्ही आपल्या गुडघ्यांवर उभं राहायचं आणि ह्या गुडघ्यांमध्ये आपल्याला आपल्या शोल्डर एवढं अंतर घ्यायचं. तर ते कसं घ्यायचं बघा, दोन्ही गुडघे थोडेसे लांब करायचे आणि आपल्या हाताच्या आधाराने हे माप घ्यायचं. एक हात गुडघ्याला लावायचा आणि त्याच हाताने दुसऱ्या गुडघ्याच्या बघा या प्रकारे असं माप घ्यायचं. हाताचं कोपर आणि हाताची बोट या प्रकारे. आधी कृती बघून घ्या कशी केली जाते, मग आपण एकत्रित करू. हे माप घेतलं की दोन्ही हातांची कोपरं आपल्या गुडघ्याला लावून घ्यायची आणि हाताचे तळवे बघा पूर्णपणे जमिनीवर आहे. आणि मग खांद्यातून दोन्ही हात आणि गुडघ्यातून दोन्ही पाय या प्रकारे आपल्याला सरळ व्हायचे. आणि आता बघू शकता आपलं संपूर्ण माझं शरीर आहे ते एका सरळ रेषेमध्ये आलंय. ठीक आहे, आता मार्जरासन भाग 1 जो आहे तो स्पॉन्डिलिसिस वाल्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे. ज्यांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त. तर तो कसा करायचा बघा, मार्जरासन भाग 1. आता मी थोडीशी क्रॉस होते. मार्जरासन भाग 1 करताना आपल्याला आपली मान जी आहे ती हळूहळू सिलिंगच्या दिशेने घेऊन जायची, नजर आपली सिलिंगकडे असते. आता इथे आपल्या पाठकण्याला अंतर्वक्र आकार प्राप्त होतो, गळ्यापासून पोटापर्यंतचे स्नायू ताणले जातात आणि अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद ठेवतो, नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. हा झाला मार्जरासन भाग 1 जो स्पॉन्डिलिसिस वाले करू शकतात. आणि त्यानंतर आसन सोडताना सावकाश आपली मान मध्यभागी येईल, नजर दोन्ही हातांच्या मध्ये असेल. इथे थोडा वेळ विश्रांती घ्यायची आणि मग मार्जरासन भाग 2. आता हा भाग 2 ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे त्यांच्यासाठी हा भाग वर्ज्य आहे, बाकीचे करू शकतात. इथे काय करायचं, आता आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जायची, चिन लॉक पोझिशन होते. आणि आता बघा मगाशी मार्जरासन भाग 1 मध्ये जिथे पाठकड्यावरती प्रेशर होता तिकडे आता ताण येतो, म्हणजे आपल्या पाठकड्याला कमानीसारखा आकार प्राप्त होतो आणि गळ्यापासून पोटापर्यंतची सगळे स्नायू तिथे मात्र प्रेशर येतो. हा झाला मार्जरासन भाग 2. यथाशक्ती प्रयत्न करण्याचा प्रयत्न करावा आणि मग पुन्हा सावकाश मध्य आणि मग पुन्हा वज्रासनामध्ये स्थिर. ठीक आहे, लक्षात आलंय? सुरू करूया आता. विधिवत वज्रासन करून घ्या एकेका पायाने. दोन्ही हात मांडीवर येतील, डोळे बंद. आणि आता थोड्या वेळ आपण वज्रासनामध्ये स्थिर बसूया, कारण की हे ध्यानात्मक पटीतलं आसन आहे. आपली जी वाटचाल आहे ती शरीराकडून मनाकडे व्हायला सुरुवात होते. डोळे बंद, खांदे कोपरं शिथिल, एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. मी जी काही साधना करणार आहे किंवा करीत आहे त्याचा आनंद मला माझ्या चेहऱ्यावर दिसत आहे. बंद डोळ्यांनी आपण जो वज्रासन केलंय त्याचा तपासून पाहूया. सीटचा भाग दोन्ही टाचांच्या मध्ये आहे, दोन्ही पायांच्या अंगठे जोडलेले आहेत एकमेकांना. खांदे कोपरं शिथिल,
आणि आता एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडून देऊया. आणि आता करूया आपण मार्जरासन. त्यासाठी आपल्याला दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय. आता थोडा वेळ आपण ह्या गुडघ्यांवरती चालूया. मार्जरासन करण्याच्या आधी दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवायचे. गुडघ्यांवर उभं राहायचं, दोन्ही हात कमरेवर ठेवायचं आणि खाली मॅट असू देत ना, मॅट वर चालण्याचा प्रयत्न करा. जर खाली चादर किंवा चटई असेल तर गुडघ्याला त्रास होईल. आणि आता थोडस मॅटवर जा, पुढे मागे आपल्याला जसं कमी त्याप्रमाणे. बरोबर. आता जेव्हा आपण हे सगळं करतो ना, तेव्हा आपल्या गुडघ्यांना सुद्धा एक हलकासा मसाज मिळतो. गुडघेदुखीचा जर त्रास आहे तो सुद्धा कमी व्हायला मदत होते. कारण की आपण ही सगळी कधीच करत नाही या सगळ्या गोष्टी. आता मध्यभागी येऊया. मध्यभागी यायचं कसं उभं राहायचं गुडघ्यांवरती, दोन्ही हात खाली येऊ देत आणि आता दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घ्यायचं. आता हे अंतर आपल्याला आपल्या हाताच्या आधाराने मोजायचं. उजवा हात फोल्ड करायचा, त्याचं कोपण उजव्या गुडघ्याला लावायचं आणि उजव्या हाताची जी बोट आहे त्याप्रमाणे डावा गुडघा ऍडजस्ट करायचा. हा, बरोबर बरोबर. आणि आता दोन्ही हातांची कोपरं गुडघ्याला लावून घ्यायचे. हाताचे तळवे जमिनीवर असतील आणि हाताची पाचही बोट जुळलेली. आता खांद्यातून दोन्ही हात सरळ करायचे आणि गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ करायचे. नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये असेल. बरोबर बरोबर. नजर दोन्ही हातांच्या मध्ये. खांदे रिलॅक्स ठेवा. पोटाचे स्नायू जमिनीच्या दिशेने एकदम सैलसर सोडून. कुठेही आपल्याला अतिरिक्त ताण घ्यायचा नाहीये. मनगटावरती जास्त प्रेशर येत असेल तर थोडस आपलं आपण ऍडजस्ट करून द्या, म्हणजे हाताच्या मनगटावर जास्त प्रेशर येणार नाही. नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये असेल. खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू एकदम दिले सोडा जमिनीच्या दिशेने. आणि आता करूया मार्जरासन भाग 1. सावकाश आपली मान हळूहळू सिलिंग घेऊन जा आणि आपली नजर सुद्धा सिलिंगकडे जाईल, अगदी सावकाश. यथाशक्ती प्रयत्न प्रयत्न कैफल्य अनंत क्षमा करतील. म्हणजे कुठेही अट्टाहास ओव्हरड्राय न करता त्या स्थितीचा आनंद घेण्याचा प्रयत्न. देहधारणा प्राणधारणा. डोळे बंद. बंद डोळ्यांनी आपल्या गळ्यापासून पोटापर्यंतचे जे ताणले गेलेले स्नायू आहेत त्याचा अनुभव घेऊया. त्याचबरोबर पाठ करण्याला आलेला अंतर्वक्र आकार याचाही अनुभव आणि जोड आपल्या श्वासाची प्राणधारणा. आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया, श्वास सोडूया. बरोबर, छान. नजर आपली सिलिंगकडे असू दे. उलटचाल करूया. सावकाश आता आपली मान पुन्हा मध्यभागी गेली. नजर दोन्ही हातांच्या मध्ये असेल. पुन्हा एकदा रिलॅक्स तिथल्या तिथेच. चेहरा अगदी शांत आहे. आणि आता करूया मार्जरासन भाग 2. ज्यांना मानदुखीचा त्रास आहे त्यांनी ही कृती करणं टाळा. सुरुवात करूया. सावकाश आता आपली हनुवटी गळ्याकडे जाईल. चिन लॉक पोझिशन. आणि आता बघा पाठ करण्याला आपल्या अंतर्वक्र आकार प्राप्त होतोय. डोळे बंद करून घ्या आणि बंद डोळ्यांनी पुन्हा एकदा देहधारणा. मगाशी जे स्नायू ताणले गेले होते तिथे आता दाब आलेला आहे कंठापासून पोटापर्यंत आणि आपल्या पाठ्यावरती ताण आलेला आहे. त्याची आपण आपली आपली अनुभूती घ्यायची आहे. आणि आता इथे एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं करूया. खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती करून घेऊया. अजून पाठकणा सिलिंगच्या दिशेने ताणला जाईल आणि संत गतीने सोडूया. बरोबर, छान. उलटचाल करूया. सावकाश आपली मान मध्यभागी. नजर दोन्ही हातांच्या मध्ये असेल. दोन्ही गुडघे जोडून घेऊया. वज्रासनामध्ये स्थिर होऊया. जर हाताच्या मनगटावरती त्रास किंवा थोडस प्रेशर आलं असेल तर थोडीशी हात अशी झटकून घेऊया.
म्हणजे तो प्रेशर निघून जाईल मनगटांवरती जर ताण आला असेल तर. बरोबर. डोळे बंद. आपण मार्जरासन जे केलं त्याचा आपला आपण मागोवा घेऊया. जो काही आपल्या शरीरामध्ये बदल झाला असेल त्याचा मागोवा. आणि सावकाश एक एक पाय सरळ करूया. तर आपण उत्तान वक्रासनातला भाग 1 बघितला. आज आपण भाग 2 बघणार आहोत, उत्तान वक्रासन. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. त्यांनी फक्त शयन स्थितीमध्ये विश्रांती घेऊ शकता किंवा थोडीशी पायाची मुवमेंट करू शकता. बाकीच्यांनी बघून घेऊया की उत्तान वक्रासन भाग 2 कसा करायचा. आणि त्याचबरोबर आपण पोटावर पडून सुलभ नौकासन बघणार आहोत. ही दोन्ही आसनं आधी बघून घेऊया आणि मग आपण एकत्रित करूया. मी तुम्हाला डेमो दाखवते. पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला वळून नेहमी लक्षात ठेवा की एका कुशीला वळूनच आपल्याला झोपायचं असतं आणि झोपेतून किंवा जे आपण शयनस्थितीतून उठायचं असतं. धाडकन आपल्याला झोपायचं नसतं. आता बघूया उत्तान वक्रासन कसं केलं जातं. भाग 2. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करायचे. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी चिटकवून घ्यायची आहे. दोन्ही एकमेकांच्या जवळ. टाचा ज्या आहेत त्या सीटच्या जवळ अशा ओढून घ्यायच्या दोन्ही पायांच्या. म्हणजे इथे आपल्याला पावलाला पाऊल चिटकतं, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी पूर्णपणे इथे चिटकून राहिलेली असते. तुम्ही ही स्थिती करू शकता तृप्तीताई. बाकीची पुढची कृती करू नका. आणि त्यानंतर आपल्या हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून असा ब्रॅकेट करायचा आणि ही पकड आपल्या डोक्याच्या मागे न्यायची. जसं आपण उशी कशी घेतो डोक्याच्या मागे तशी आपल्याला ही स्थिती करायची आहे. आणि मग हे जोडलेले जे पाय आहेत जुळलेले ते उजवीकडे जातील आणि आपली मान डावीकडे जाईल. वक्रासन हे डायबिटीस प्रतिबंधात्मक आसन मानलं जातं. कारण की जिथून ग्लुकोजची किंवा ग्लुकोजच्या इन्शुलिनची जिथून निर्मिती होते आपल्या पॅनक्रियासच्या इथे, त्या तिकडे आपल्याला एकाच वेळेला पीळ, ताण आणि दाब मिळतो. म्हणून डायबिटीस प्रतिबंधात्मक आणि थायरॉइड प्रतिबंधात्मक हे आसन मानलं गेलंय. आणि आता इथे बघा, दोन्ही पाय जे आहेत ते उजव्या दिशेला गेले आणि मान डावीकडे. डाव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करायचा. खांदे किंवा कोपरं कुठेही न उचलता ती अगदी रिलॅक्स ठेवायची. उलट चाल करताना पुन्हा दोन्ही पाय मध्यभागी येतील. टाचा समजा सीट पासून लांब गेल्या असतील तर त्या पुन्हा आपल्या अशा सीटच्या जवळ करून घ्यायच्या. पुन्हा दोन्ही हातांचे ब्रॅकेट करून ते मागे ठेवायचं. आणि मग आता हे जुळलेले पाय डावीकडे जातील आणि मान उजवीकडे. बघा, विरुद्ध बाजूने सुद्धा बघून घ्या. पावलावर पाऊल आहे, गुडघ्यावर गुडघा आहे. उजव्या दिशेने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. चेहरा अगदी शांत ठेवायचा, कपाळावर कोणतीही आठी नाही. आणि उलट चाल करताना पुन्हा दोन्ही पाय मध्यभागी येतील. हाताची ब्रॅकेट सोडून द्यायची. दोन्ही पाय सरळ करायचे आणि मग ही झाली विश्रांती. हे कळलं उत्तान वक्रासन कसं केलंय ते. आणि आता बघूया आपण पोटावर पडून सुलभ नौकासन कसं करायचं. मग आपण एकत्रित पुढची आसनं करूया. एका कुशीला वळून एका गालावर पडून विश्रांती घ्यायची या प्रकारे. आणि मग दोन्ही पाय जोडून घ्यायचे. उजवा जो हात आहे तो डोक्याच्या दिशेने वर न्यायचा या प्रकारे. आणि मग एकाच वेळेला उजवा हात, आपलं कपाळ आणि डावा पाय जमिनीपासून वर उचलायचा. बघा या प्रकारे. उजवा हात जमिनीपासून वर उचललाय, डावा पाय मागून वर उचललाय आणि डावा हात आणि उजवा पाय मात्र जमिनीवरच आहे. हे आहे सुलभ नौकासन. आता इथे थोडस आपल्या संपूर्ण शरीराला एक स्ट्रेच मिळतो. पाठीच्या कण्यावरती पुन्हा एकदा प्रेशर येतो, पोटावरती ताण येतो. आणि मग आसन सोडताना उजवा हात खाली, डावा पाय खाली. आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा हात सरळ वरती न्यायचा आणि मग एकाच वेळेला डावा हात, उजवा पाय आणि कमरेपासूनचा वरचा भाग जमिनीपासून वर उचलायचा. या प्रकारे आपल्याला ही कृती करायची आहे. आणि मग सावकाश उलटचाल करताना हात पाय खाली
आणि मग पाठीवर पडून विश्रांती. ठीक आहे, लक्षात आले दोन्ही आसनं कशी करायची. सुरुवात करूया. एका पुतळीला पडून शयन स्थितीमध्ये या. शयन स्थितीमध्ये विश्रांती. अगदी सावकाश. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आहेत. आता दोन्ही हात आपले समोर येऊ देत. दोन्ही हात समोर येऊ देत. हाताचे तळवे जे आहेत, हातापायांचे तळवे समोरच्या दिशेने आहेत. हा बरोबर. आणि आता एकाच वेळेला आपल्याला अँकल पासून पाऊल आणि मनगटापासून हाताचा पंजा स्वतःकडे ओढून घ्यायचा, खेचून घ्यायचा. हा बरोबर. आणि मग तो जमिनीच्या दिशेने ताणायचा पाऊल आणि हाताचे पंजे आपले खाली. बरोबर. बोटं जी आहेत ती खालच्या साईडला. हा बरोबर बरोबर बरोबर. आणि आता आपण हे श्वासाची आधारित करूया. श्वास घेत पाऊल, हात वर, श्वास सोडत खाली. इनहेल अप, एक्सहेल डाऊन. इनहेल अप, एक्सहेल डाऊन. आपल्या मनगटापासून हात आणि अँकल पासून पाऊल अप अँड डाऊन होत आहे. इनहेल अप, एक्सहेल डाऊन. लास्ट राउंड. इनहेल अप, एक्सहेल डाऊन. कृती थांबवायची. दोन्ही हात खाली घेऊया. आणि आता उजवा पाय जो आहे, आपण आता आधी करूया अर्ध पवन मुक्तासनची उजळणी. उजवा पाय 30 अंशापर्यंत वर घ्या, जास्त वर न घेता 30 डिग्री वर, फक्त गुडघ्यातून सरळ ठेवून, आणि मग तो फोल्ड करा. उजवा पाय फोल्ड करा. उजव्या पायाला आपल्या हातांचा वेळ, एका हाताने दुसऱ्या हाताचा मनगट पकडा. सॉरी, एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर किंवा हाताचं ब्रॅकेट. उजवा पाय जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. एवढी कृती तुम्ही करू शकता तृप्तीताई. बाकी पुढची कृती करू नका. बाकीच्यानी मात्र आपलं डोकं सावकाश वर उचलायचंय आणि आपली हनुवटी किंवा नाक गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. आणि इथे थोडा वेळ थांबा. जाळी श्वासाची आपाप लक्षण केले. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. बरोबर. उजव्या बाजूवर आलेला दाब त्याची जाणीव. उलटता सावकाश नियंत्रित डोकं जमिनीवर येईल. हाताचा मिळखा सोडून द्या. उजवा पाय प्रथम गुडघ्यात सरळ करा आणि नियंत्रित जमिनीवर येईल. हीच कृती आता डाव्या पायाने. पुन्हा दोन्ही हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय जुळले. डावा पाय 30 अंशापर्यंत वर उचला आणि मग तो फोल्ड करा. डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा समोरून समोरून विळखा द्यायचा आहे. हा, पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा डाव्या पायाचं. उजवा पाय जमिनीवर रिलॅक्स आहे. डाव्या बाजूला आलेला दाब त्याकडे लक्ष. आणि आता सावकाश आपलं डोकं वर उचलायचंय आणि आपली हनुवटी किंवा नाक डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. बरोबर, छान. सावकाश आपलं डोकं जमिनीवर येऊ दे. हातांची पकड जी आहे ती सोडून देऊया. डावा पाय गुडघ्यात सरळ करूया, नियंत्रित जमिनीवर. विश्रांती थोडा वेळ. पुन्हा दोन्ही पाय जोडून घेऊया आणि करूया आता उत्तान वक्रासन. यथाशक्ती प्रयत्न. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करूया. उजवा पाय मग डावा पाय टाचा सीटला लावून द्यायच्या हाताच्या आधाराने दोन्ही पायांच्या. बरोबर. गुडघ्याला गुडघा, पावलाला पाऊल, मांडीला मांडी चिकटलेली आहे. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आहेत आणि ही पकड आता आपल्या डोक्याच्या मागे, जशी आपण खुशी घेतो त्याप्रमाणे ही कृती करायची आहे. आणि आता इथे एकदम रिलॅक्स व्हा. खांदे शिथिल, पोटाची स्नायू रिलॅक्स. तृप्तीताई तुम्ही थोडंसं पायांमध्ये अंतर घेऊन थोडा वेळ अशा विश्रांती घेतली तरी चालेल. बाकीच्यांनी आहे तीच स्थिती तशीच ठेवायची आहे.
सुरुवात करूया. आपले जे जुळलेले पाय आहेत हे आता उजव्या दिशेला जातील आणि आपली मान डावीकडे. पाय उजव्या दिशेला, मान डाव्या बाजूला. दोन्हीही हातांचे कोपरं आणि खांदे जमिनीवर आहेत, रिलॅक्स आहेत. पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करा आणि गुडघ्यावर गुडघा ठेवण्याचा प्रयत्न करा. उजवी बाजू जमिनीच्या दिशेने एकदम सही सर सोडून द्यायची आहे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, देहधारणा, प्राणधारणा. देहधारणेमध्ये आपल्या शरीराच्या कुठल्या भागावर पीड आलेला आहे, कुठे ताण वाटतोय आणि कुठे दाब वाटतोय याचा आपला आपण मागोवा घेऊ. पोटाच्या ठिकाणी आणि त्याचबरोबर पाठकण्याला एक वक्रता प्राप्त झालेली आहे. छातीपासून ते गळ्यापर्यंतच्या स्नायूंना सुद्धा ताण दाब जाणवतोय. जोड श्वासाची आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया, श्वास सोडूया. स्थिर थांबण्याचा प्रयत्न यथाशक्ती. उलटचाल, सावकाश. दोन्ही पाय मध्यभागी येतील, मान मध्यभागी येईल. तासा सीट पासून लांब गेल्या असतील तर त्या पुन्हा एकदा हाताच्या आधाराने सीटच्या जवळ येते. दोन्ही हातांचे ब्रॅकेट पुन्हा डोक्याच्या मागे. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने. दोन्ही पाय आता डाव्या दिशेला जातील आणि मान उजवीकडे. खांदे कोपरं रिलॅक्स. डावा पाय डावी बाजू पूर्णपणे जमिनीच्या दिशेने सैल सर सोडून द्या. मान आपली उजव्या दिशेला जाईल. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद, तोंड बंद. पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न, गुडघ्यावर गुडघा ठेवण्याचा प्रयत्न. डावी बाजू एकदम रिलॅक्स. आणि आता बघा विरुद्ध बाजूने आपल्या पोटाच्या ठिकाणी पाठकण्याला आलेली वक्रता, कंठस्थ ग्रंथींवर आलेला ताण दाब याकडे लक्ष. जोड आपल्या श्वासाची आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया, श्वास सोडूया. बरोबर, खूप छान. आणि आता उलट चाल करूया. डोळे उघडायचे. सावकाश आपले पाय मध्यभागी येतील, मान मध्यभागी येईल. एक एक पाय सरळ करूया. हात शरीराच्या जवळ येऊ दे आणि विश्रांती. डोळे बंद. सावकाश एका कुशीला वळून पोटावर थोडी विश्रांती घेऊ द्या. अजूनही सावकाश. कुठल्याही एका गालावर थोडी विश्रांती. आणि आता करूया आपण सुलभ नौकासन. त्यासाठी स्थिती दोन्ही पाय मध्ये, दोन्ही पाय जुळलेले, कपाळ जमिनीवर, दोन्ही हात शरीराच्या जवळ. आणि आता उजवा हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. उजवा हात डावा पाय जमिनीपासून वर आणि त्याचबरोबर आपल्या कमरेपासूनचा वरचा भाग अपर बॉडी जमिनीपासून वर. सुरुवात करूया. उजवा हात डावा पाय आणि अपर बॉडी जमिनीपासून वर. बरोबर. नजर आपली उजव्या हाताच्या बोटाकडे किंवा पंजाकडे असेल. उजवा हात समोरून काढण्याचा प्रयत्न करा, डावा पाय मागच्या दिशेने. छान. आणि आता इथे थोडा वेळ थांबूया. लक्ष आपल्या श्वासाकडे आहे. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. सावकाश उजवा हात डावा पाय आणि आपली अपर बॉडी जमिनीवर येईल. उजवा हात खाली. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे. आणि आता एकाच वेळेला डावा हात, उजवा पाय आणि कमरेपासूनचा वरचा भाग जमिनीपासून वर. नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे. यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. उलटचाल. सावकाश डावा हात जमिनीवर, उजवा पाय जमिनीवर.
आणि आपली अपर बॉडी जमिनीवर, डावा हात खाली, पाठीवर पडून विश्रांती. आणि सावकाश हळूहळू बैठक स्थितीमध्ये आणि मग दंड स्थितीमध्ये. अगदी हा, तुम्हाला हे नव्हतं करायचं तृप्तीताई. म्हणजे जर त्रास होत असेल ना, समजा पाठ कण्याला, तर मग हे नाही केलं तरी चालेल. कारण की इथे पुन्हा पाठीवरती आपल्या प्रेशर येतं, म्हणून मी तुम्हाला काही सांगितलं नाही. आणि आता हळूहळू दंड स्थितीमध्ये येऊया. दंड स्थितीमध्ये विश्रांती. आणि आता आपण करणार आहोत ताडासन श्वसन. त्यासाठी काय करायचं, दोन्ही पाय जर बॅलन्स जातोय असं वाटत असेल ना, तर पायांमध्ये अंतर घ्या किंवा दोन्ही पाय जुळलेले ठेवा. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. आता हे तुम्ही करू शकता हा सुप्रीताई. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंतवा. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला जाऊ दे. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा. श्वास भरून घेताना टाचा जमिनीपासून वर उचलायच्या आणि श्वास सोडताना टाचा जमिनीवर हाताची पकड डोक्यावर, या प्रकारे. एक. हा, बरं. आता इथे जी आपण उडी मारतो ना, ती फक्त तुम्ही मारू नका तृप्तीताई, कारण की पुन्हा पाठ करण्यावरती प्रेशर येईल. बाकीच्यांनी मात्र टाचा जेव्हा आपण वर उचलू, श्वास घे आणि श्वास सोडताना जेव्हा आपण खाली येऊ, तेव्हा थोड्याशा टाचा जमिनीला आपटायच्या, या प्रकारे. श्वास सोडताना खाली. तुम्ही मात्र हे तृप्तीताई अगदी सावकाश करा, खाली टाचा जमिनीवर आपटू. सुरुवात करूया. बाकीच्यांनी आपण श्वास घे, हात वर, टाचा वर. हा, श्वास सोडत खाली. बरोबर, टाचा जमिनीवर आपटायचा आणि डोकं आपलं, हात कपाळ आपल्या टाळूवर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर, श्वास घेत वर. आपले हात अजून ताणू दे, दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, बरोबर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. त्याला ताडासन श्वसन म्हणतात. श्वास सोडत खाली. बरोबर. आणि आता करूया तिर्यक ताडासन. दोन्ही हात तसेच ठेवायचे डोक्याच्या दिशेने वर. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. आणि आता एकदा उजवीकडे वळायचं, मध्यभागी, मग डावीकडे, मध्यभागी. उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. अजून एकदा उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं. दोन्ही हात सावकाश खाली घेऊन विश्राम. मान मागे सैल सोडूया, विश्राम. आणि आज आपण साइडवर्ड बेंडिंगचं एकमेव आसन आहे परिवर्तित चक्रासन, ते शिकणार आहोत. सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जुळलेले. हा, आता हे करताना तुम्ही हे तृप्तीताई करू शकता. फक्त जेव्हा आपण साइड बेंड घेऊ, तिथे जर वाटलं की मला पाठ करण्याला त्रास होतोय, प्रेशर येतोय, तर तुम्ही ते आसन सोड. जास्त बेंड न घेता तिथल्या तिथेच असा थांबण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. बाकीच्या आता आपण सुरुवात करूया. एकत्रित करू शकतो, सोपं आहे. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. आता हाताचे तळवे आपले जमिनीच्या दिशेने आहेत, बरोबर. आता उजव्या हाताचा तळवा फक्त सिलिंगच्या दिशेने येईल. उजव्या हाताचा तळवा सिलिंगच्या दिशेने येईल. हा. आणि आता उजवा हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर घ्या. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ दे. हा, डावा हात सरळ आहे खांद्यातून. उजवा हात आपण डोक्याच्या दिशेने वर नेला, एकदम सरळ, स्ट्रेट. आणि आता हळूहळू आपल्याला डाव्या साईडला झुकायला सुरुवात करायची आहे आणि डावा हात शरीराच्या जवळ. हा, एकदम सावकाश. बरोबर, डाव्या बाजूला झुका, डावा हात शरीराच्या जवळ. खूप छान. बरोबर. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला. हात कोपऱ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. इथे नंबर दिसतोय 9455. हा, हात फक्त कोपऱ्यातनं सरळ ठेवा.
बाकीच्यांचं एकदम बरोबर झालंय. ज्ञानेश्वर सरांचं पण बरोबर आहे. परत कुपाले मॅडम तुमचा पण छान झालाय बरोबर. सागर सरांचं तर आहेच बरोबर. हा ठीक आहे. तृप्तीताई तुम्ही तुम्हाला जसं जमेल तसा प्रयत्न करा. अट्टाहास नाही. तुम्ही थोडस पायांमध्ये अंतर घेऊन केलं तरी चालेल तृप्तीताई. हा पायांमध्ये अंतर घ्या आणि करा. आता इथे बघा पूर्णपणे आपली उजवी बाजू ताणली गेली आहे. डाव्या बाजूला दाब येतोय. डावा साईड डावी बाजू एकदम रिलॅक्स सोडा. हात एकदम रिलॅक्स जमिनीच्या दिशेने. छान. आता सावकाश उलट चालतो. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून हात सरळ करा. डावा हात उजवा हात खाली येऊ दे. बरोबर. सावकाश दोन्ही हात खाली येऊ दे. थोडा वेळ विश्रांती घेऊया. तिथल्या तिथेच थोडा वेळ विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात पुन्हा खांद्यातून सरळ करा. आणि आता डाव्या हाताचा तळवा सिलिंगच्या दिशेला करा. उजव्या हाताचा तळवा जमिनीच्या दिशेला. बरोबर. छान. आणि मग डावा हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर घ्या. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होऊ दे. बरोबर. आणि आता आपण ही कृती थोडीशी आता श्वासाशी आधारित करूया. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत उजव्या दिशेला झुकायला सुरुवात करा आणि मग उजवा हात आपल्या शरीराच्या जवळ येतो. बरोबर. खूप छान. हा उजवा हात शरीराच्या जवळ येऊ दे खाली. तुम्ही पण हात खाली घेतला तरी चालेल. बघा तृप्तीताई तुम्हाला जसं जमेल तसं. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होतोय. खूप छान. उजवा हात एकदम रिलॅक्स. आणि आता बघा डावी बाजू पूर्णपणे ताणली गेली. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. ज्यांनी पाय जुळवलेले आहे त्यांनी. खूप छान. आणि ते नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. साइडवर बेंडिंगचं हे एकमेव आसन आहे. सावकाश उलट चाल. हळूहळू दोन्ही हात खांद्यातनं सरळ येतील. दोन्ही हात खाली. विश्रांती. आपल्या कमरेचा जो साईडचा भाग आहे तिथे जी अतिरिक्त कधी कधी फॅट जमा होतो आणि ते वाढतं, तर ते कमी होण्यासाठी या आसनाचा अतिशय चांगला उपयोग होतो. आणि आता बैठक स्थितीमध्ये येईल. सावकाश. बैठक स्थितीमध्ये साधी मांडी किंवा पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा स्वस्तिकासन तुम्हाला जे असेल सहज जमेल आणि तिथे तुम्हाला 5 मिनिटं तरी बसता येईल अशा आसनामध्ये बसा. थोडासा सीटचा भाग मागे ढकलायचा म्हणजे पाठीचा कणा सरळ. डोळे बंद करणार आहोत. 2 आवर्तन दीर्घ श्वसनाची आहे. तो श्वास सोडून देऊया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया यथाशक्ती. आणि संत गतीने श्वास सोडूया. पुन्हा एकदा एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आणि संत गतीने श्वास सोडूया. काल आपण विभागीय श्वसनामधलं पूर्ण श्वसन पाहिलं उकार. आज आपण स्कंद श्वसन पाहणार आहोत. आता इथे दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा करायची. स्कंद श्वसन करताना जेव्हा आपण श्वास भरून घेतो तेव्हा आपले खांदे थोडेसे वरच्या दिशेला जातील, कानाच्या दिशेला या प्रकारे. आणि श्वास सोडताना मकार करायचा. आपले खांदे पुन्हा पूर्ववत होते. ठीक आहे. सोपं आहे. आपण करू शकतो एकत्रित. होता डोळे बंद करून घेऊया. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. चेहरा अगदी शांत. कपाळावर कोणतीही आटी नाहीये. एकदम रिलॅक्स. खांदे कोपरं एकदम रिलॅक्स. दोन्ही हातांची कोपरं शरीराच्या जवळ येऊ देत म्हणजे पाठीच्या कण्याला जास्त त्रास होणार नाही. सुरुवात करूया स्कंद श्वसनाला. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना खांदे थोडेसे वरच्या दिशेला जातील कानाच्या. आणि श्वास सोडताना मकार.
दुसरा वर्तन करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना खांदे कानाच्या दिशेला, वरच्या दिशेला, आणि श्वास सोडत मकार. अजून एक वर्तन करूया. खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घेऊया आणि श्वास सोडत मकार. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आहे आणि करूया विभागीय श्वसन अकार उकार आणि मकारासहित. सुरुवात आपण उदर श्वसनापासून करूया. अकार, त्यासाठी एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर येईल. आपली जाणीव उदर भागाकडे असेल आणि श्वास सोडत अकार, पोट पुन्हा पूर्व. करूया उर श्वसन. जाणीव आपली उर भागाकडे असेल. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण आणि श्वास सोडताना उकार, छाती पुन्हा पूर्व. आता आपली जाणीव असेल स्कंद भागाकडे, आपल्या शोल्डरकडे. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना खांदे कानाच्या दिशेला येतील, वरच्या दिशेला, आणि श्वास सोडत मकार, खांदे पूर्व. करूया संपूर्ण विभागीय श्वसन अकार उकार आणि मकारासहित एकत्रित. डोळे अलगद मिटलेले तसेच, चेहरा शांत. आणि आता एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर, छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण, खांदे वरच्या दिशेला, आणि श्वास सोडत अकार उकार मकार एकत्रित. जाणीव उदर उर आणि स्कंद भागातील. अजून एका वर्तन करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट बाहेर, छातीचं एक्सपान्शन, खांदे वरच्या दिशेला, आणि श्वास सोडत अकार उकार मकार. एक लास्ट राउंड करूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत अकार उकार मकार. काही क्षण शांत. संपूर्ण विभागीय श्वसनाचा जो काही परिणाम झालेला आहे आपल्या शरीर आणि मनावर, त्याचा मागोवा घेत घेत डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपण जी बैठक घातली आहे पद्मासन अर्ध पद्मासन ते सोडून देऊया आणि पाठीवर पडून विश्रांती घेऊया. क्विक रिलॅक्सेशन. अगदी सावकाश पाठीवर पडून विश्रांती श्वासनासाठी. एका कुशीला वळायचंय आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय सुखद असं.
1 ते 1.5 फुटाचं. टाचा आपल्या आतल्या बाजूला असतील, बोट बाहेरच्या बाजूला, हात शरीरापासून लांब, हातांची बोट अर्धवट मिटलेली, तळवे आपले सिलिंगच्या दिशेला, आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. आज आपण जे काही नवीन आसनं पाहिली त्याचा मनातल्या मनात मागोवा घेऊया. वज्रासनामधलं मार्जरासन, शयन स्थितीमधलं उत्तान वक्रासन, पोटावर पडून सुलभ नौकासन आणि दंड स्थितीमध्ये परिवर्तित चक्रासन. आणि प्राणायामाचा पूर्व अभ्यास विभागीय श्वसन. या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा. आणि हे करत असताना आपल्याला जो आनंद समाधान मिळालेला आहे त्या समाधानाचा परिणाम आपल्या चेहऱ्यावरती सुद्धा एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर. संपूर्ण शरीर एकदम विश्रांती स्थितीमध्ये आपण जमिनीवर सोडून दिलेलं आहे. प्रचंड सुखकारक समाधान या क्षणी प्राप्त होत आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत शरीरातला प्रत्येक अवयव आपण जाणीवपूर्वक शिथिल करणार. पुढची 2 ते 3 मिनिटं आपल्याला कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहायचं आहे. डोळे अलगद मिटून घेऊया. एकदम शांत. दोन्ही पाय, उजवा पाय, डावा पाय, पायाच्या नखापासून ते संपूर्ण जांघेपर्यंत पायाची बोट, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी, जांघेचा भाग, संपूर्ण उजवा पाय, डावा पाय मनाने शिथिल करून घ्यायचा. दोन्ही हात, हातांची बोट, तळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल. सीटचा भाग, कमरेचा भाग, पाठकण्याचा भाग, हे तिन्ही भाग जमिनीवर अलगदपणे ठेवलेले आहेत. शिथिल. उदर भाग, तिथे महत्वाचे स्नायू शिथिल. छातीचा भाग, तिथला पिंजरा, गरगड्या, फुफ्फुस, छोटस हृदय, छाती आणि पोटाच्या मध्ये असलेली उदर पोकळी शिथिल. कंठातील बाजूचे स्नायू शिथिल. मानेचा मागचा भाग शिथिल. हलवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सर्जी, संपूर्ण जबड्याचा भाग, 2 गाल, 2 कान, नाक, अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठीविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, केस आणि टाळूचा भाग. मी मनाने माझ्या संपूर्ण शरीराचा प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे शिथिल केलेले आहे आणि ते हवेत हलके हलके कापसासारखे तरंगत आहे याची मला मनोमन जाणीव आहे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे, माझी जाणीव माझ्या श्वासाकडे आहे. मी श्वास घेताना माझ्या शरीरातले प्रत्येक स्नायू प्रसरण पावत आहे आणि मी श्वास सोडताना ते आकुंचित होत आहे. श्वास घेताना पोट हलकं हलकं वर येत आहे, थंड हवेचा स्पर्श नाकपुड्यांना होतोय. श्वास सोडताना माझं पोट जमिनीच्या दिशेने जात आहे आणि उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. प्रचंड आत्मिक समाधान मला या क्षणी प्राप्त होत आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती माझ्यात भरून घेत आहे. श्वास सोडताना माझ्यातली सगळी नकारात्मकता, माझे सगळे ताणतणाव मी सोडून देत आहे. श्वास घेत मी प्राणयुक्त होत आहे. श्वास सोडत मी तणावमुक्त होत आहे. प्रचंड इच्छाशक्ती, आत्मविश्वास मला या क्षणी प्राप्त होत आहे.
माझ्या श्वासाबरोबर चैतन्य शक्ती माझ्यात प्रवेश करत आहे आणि मी श्वास सोडताना माझ्या सगळ्या व्याधी सगळ्या नकारात्मकता मी सोडून देतो. तरी मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये मी स्वतःला एक संकल्प देत आहे की माझा उत्साह एक तास मी स्वतःसाठी देणार आहे, स्वतःच्या शारीरिक मानसिक आरोग्यासाठी देणार आहे आणि ते उत्तम राहण्यासाठी औषध घेण्यासाठी उचित अशी साधन मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आणि यासाठी स्वतः देतात. मला शारीरिक मानसिक भावनिक आणि आध्यात्मिक स्तरावर प्रचंड सुखी समाधान शांती लाभत आहे आणि हे सगळं मी केलेल्या साधनेचं फळ. आज जागतिक महिला दिन आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही महिला आपली पत्नी आपली आई आपली बहीण आपली मुलगी त्या सगळ्यांप्रती आपण मनानेच त्यांना कृतज्ञता व्यक्त करीत आहोत. ज्यांनी आपलं जीवन घडवताना मुलाचा वाटा उचललेला आहे अशा स्त्री शक्तीचं स्मरण करतो आणि त्यांना मनानेच कृतज्ञता भाव व्यक्त करतो. त्याचबरोबर आज शिवरात्री मनोमन प्रभू शिवशंकराचं आपण स्मरण करूया आणि मी शिववंदना म्हणते. आपण श्रवण करा. मनामध्ये प्रचंड भक्तिभाव असू दे. ओम नमस्ते अस्तु भगवान विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय विक्रांतकाय त्रिकाग्निकालाय कालाधिरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्री महादेवाय नमः. कैलास राणा शिवचंद्र पडिंद्र नाथा मुक्ती जळाली कारुण्य सिंधू वदुक्तहारी उजवेल शंभू मजकोळ कारी. अशा या शिवशंकरांना आपण मनानेच वंदन करत आहोत, स्मरण करत आहोत. त्याच्या स्मरणानेच यामध्ये प्रचंड आत्मविश्वास इच्छाशक्ती आध्यात्मिक स्तरावरती शांती मिळते. आपल्या दिवसाची सुरुवात अत्यंत शुभ आणि चांगली झालेली आहे आणि ही आपल्याला अशीच कायम ठेवायची आहे. हे आनंद असेल चैतन्य असेल किती सुखकारक आणि आनंददायक असेल तरीही आपल्याला आता पुन्हा एकदा आपल्या दिवसाची सुरुवात करायची आहे. आपली कर्मे आपल्याला पुन्हा एकदा चालू करायची आणि त्यासाठी पुन्हा एकदा जाणीव देण्याची आपल्या दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीची हालचाल करूया. मान सावकाश डावीकडे उजवीकडे. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने दोन्ही पाय जोडून घेऊया आणि हलकासा खेच आळस आपण सज्ज होत आहोत लक्ष दिवसासाठी आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळूया आणि उजव्या हाताच्या हाताने बैठक स्थितीमध्ये अगदी सावकाश डोळे बंद. शांतता दोन हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आणि करूया नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकायला सुरुवात करूया. कुठेही आपल्याला शारीरिक कष्ट न घेता क्षमतेने पुढे झुकायचं आहे. आपली
साधना आपण पूर्ण समर्पित करत आहोत. आपला राग द्वेष आपण तारतून सोडून देत आहोत. हळूहळू कमरेतनं सरळ होऊया. दोन्ही हात खाली. मस्त होतं. नेत्र आणि अल्बर्ट डोळे घेऊन एक दृष्टिकोन कडे आपली साधना इथे आजची संपन्न. उद्या शनिवार रविवार आपल्याला सुट्टी असते. कोणाला काही शंका असेल ते विचारू शकता. उद्या आपल्याला सुट्टी आहे. आपण भेटणार आहोत सोमवारी सकाळी 6 वाजता. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. काही अडचण आहे का? ठीक आहे, भेटूया. तुम्हाला तिथे काही त्रास फक्त मला अंगठ्याने सांगा. थोडासा होईल कारण की अनम्यूट होऊन बोलू शकतो. मॅडम थोडं ना कळ लागते जरा पाठीला नसं हे होते प्रत्येकाने करताना थोडं रिलॅक्स म्हणजे आता हे शयनासनामध्ये फार रिलॅक्स वाटलं एकदम छान. हा शयनस्थितीमध्येच बरं वाटतं कारण थोडस पण हळूहळू प्रयत्न करा. मे बी तुमचा त्रास तो नक्कीच कमी होईल आणि पॉझिटिव्ह ठेवा स्वतःला की याच्यातून पूर्णपणे आपण बरे होत आहोत. आणि ते झोपायचं जे खालचं आसन होतं ना तुम्ही सांगितलं ते तर थोडस मान वर केल्यावर म्हणजे थोडा मी प्रयत्न करू लागले तर थोडस इकडे जरा असं मला त्रास. ते तुम्ही वरचं आहे ना ते म्हणजे शक्यतो जे मार्गदर्शन आहे ना ते तुम्ही करूच नका कारण की तुम्हाला ऑलरेडी त्रास आहे ना त्यामुळे करूच नका. तुम्ही फक्त जो बघा ते तुम्हाला मी हातावरती डोकं ठेवायला सांगितलंय तसं प्रयत्न करा. हळूहळू एकदम सगळं करायला जाऊ नका. हळूहळू करा. जर तुम्हाला वाटलं की हा मला इथे बरं वाटतंय तर मग एक पाय मागे घ्या, उजवा पाय मागे, मग एकदा डावा पाय मागे, असं तुमच्या क्षमतेप्रमाणे करण्याचा प्रयत्न करा. जर त्रास वाटला तर थांब काही आपल्याला आता आपण भेटूया सोमवारी. कोणाला अजून काही विचारायचं आहे? तुम्हाला विचारायचंय का? मॅडम तुम्हाला काही बोलायचं आहे का? नाही ना? ओके ओके, ठीक आहे ठीक आहे, चालेल. चला मग भेटूया आपण सोमवारी. सोमवारपासून आपल्या प्राणायामाला सुरुवात होणार आहे. हरी मीटिंग एंड करू. हा, तुम्हाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी विसरले आज जागतिक महिला दिन आहे. खूप खूप शुभेच्छा महिला दिनाच्या आपल्या सगळ्यांना आणि आशीर्वाद शुभेच्छा. चला मीटिंग एंड करू. भेटूया सोमवारी. हा 6 वाजता भेटायचं.